तर आज मी बनवणार आहे दूध खीर। इथं तांदूळ भिजू घालून घेतलेले होते, आता वाटून घेतलेत। इथं तूप आणि खोबरं तळून तूप, खोबरं, विलायची टाकलेली आहे। याच्यात 1 गिलास पाणी टाकलेलं आहे। आता तांदूळ वाटून घेतलेले टाकू। तांदूळ पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे। इथं अशी कणिक मळून घेतलेली आहे। आता ह्याच्यामध्ये साखर टाकणार आहोत। हे बघा, तर आता दूध टाकणार आहोत आपण। तर मी अशा चपात्या लाटून घेत आहे। चला तर मग चपात्या लाटू। तर आज बनणार आहे भेंडीची भाजी लेकरांच्या डब्यासाठी। तर मी बनवलेले आहेत डिंकाचे लाडू लावण्यासाठी आणि देवण्यासाठी। इथं जिलेबी पण बनवलेली आहे आणि इथं जामून बनवलेले आहेत। लावण्याला देवयानीला खूप आवडतात म्हणून बनवलेत। तर कसे बनले तर कसे झाले आहेत ते कमेंट करून सांगा। मस्त अशी भेंडीची भाजी झालेली आहे। हे बघा, तर इकडे लावण्याला भाषण दिलेलं आहे। आता 15 ऑगस्ट आलेला आहे, त्याच्यामुळं भाषण दिले। हे बघा, 2 पेज। तर हे वांग्याचं रोप सगळं आळ्यानं खाऊन घेतलं होतं। मला असं वाटत होतं उपटून टाकावं, पण शेतात फवारायला औषध आणल्यावर ह्याला पण फवारून घेतलेलं आहे। तर हे बघा, छान असं वांग आलेलं आहे ह्याला। हे बघा, बघू शकता तुम्ही, छान असे कळ्या आलेल्या आहेत, फुले आलेले आहेत। आणि हे टमाट्याला टमाटी लागलेले आहेत। हे बघा, टमाटे लागलेले आहेत ह्याला। तर ह्या पण टमाट्याला टमाटे लागलेले आहेत, हो का। हे बघा, तर हे बघा मित्रांनो, मी आज कारल्याचे बिया आणलेले आहेत, तर बागेत लावणार आहे। तर तसेच टोमॅटो, वांगी, टमाटर। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। लावलेले आहेत मी आणि त्याची रोपं पण आलेली आहेत। तर हे बघा मित्रांनो, मी आज कारल्याचे बिया आणलेले आहेत, तर बागेत लावणार आहे। तर तसेच टोमॅटो, वांगी, टमाटे,
मिरच्या असे बिया लावलेले आहेत मी आणि त्याची रोपं पण आलेली आहेत. तर हे वांग्याचं रोप सगळं आळ्यानं खाऊन घेतलं होतं. मला असं वाटत होतं उपटून टाकावं, पण शेतात फवारायला औषध आणल्यावर ह्याला पण फवारून घेतलेलं आहे. तर हे बघा छान असं वांग आलेलं आहे ह्याला. हे बघा, बघू शकता तुम्ही, छान अशा कळ्या आलेल्या आहेत, फुले आलेले आहेत. आणि हे टमाट्याला टमाटी लागलेले आहेत. हे बघा टमाटे लागलेले आहेत त्याला. तर ह्या पण टमाट्याला टमाटे लागलेले आहेत. हो का, हे बघा.